रामकृष्ण हरी. द्वारका समुद्रात कशी डुबली ऐकूया या पौराणिक कथेमधून. महाभारत युद्ध संपल्यानंतर 36 वर्षे झाली होती. कुरुक्षेत्रावर झालेल्या भयंकर युद्धाच्या आठवणी जरी कालसर्पाच्या गतीने मागे पडत होत्या, तरी त्या युद्धाने गंगाजळीवर कसा प्रचंड प्रहार केला याचा परिणाम अजूनही दिसत होता. युधिष्ठिरांचा राज्याभिषेक झाला होता, परंतु कौरवांचा संपूर्ण वंश संपला होता. अशाच एका शांत दिवसात गांधारी आपल्या पतीच्या आणि मुलांच्या मृत्यूचा शोक करत होती. तिच्या दुःखाच्या ज्वाला श्रीकृष्णाच्या प्रभावावर उफळून आल्या. हे कृष्णा, गांधारीच्या वटातून शापकथन झाले. तुझ्या अद्वितीय शक्तीने तू युद्ध थांबवू शकला होतास, पण नाही, तू कुरुक्षेत्रावर रक्तपात होऊ दिलास. ज्याप्रमाणे माझ्या कौरव वंशाचा नाश झाला, त्याचप्रमाणे तुझ्या यदुवंशाचाही नाश होईल. महाभारत युद्धानंतर काही वर्षे द्वारका नगरी सुखसमृद्धीने भरून गेली होती. मात्र जसजशी 36 वर्षे पूर्ण होत आली, तसतशी द्वारकेमध्ये विचित्र गोष्टी घडू लागल्या. उंदीर मोठ्या प्रमाणावर वाढले होते. ते झोपलेल्या लोकांचे केस आणि नख कुरतडत होते. जनावरांचे आवाज बदलले होते. गायीच्या गर्भातून गाढवे जन्मत होती आणि कुत्र्यापासून विचित्र प्राण्याचा जन्म होऊ लागला होता. यदुवंशींना या घटना दुर्लक्षून सुख सोहळ्यात दंग राहण्याची सवय लागली होती. श्रीकृष्णाला हे अपशकुन दिसत होते. त्यांच्या मनात गांधारीच्या शापाची आठवण वारंवार होत होती. एके दिवशी द्वारकेला ऋषी विश्वामित्र, नारद आणि कण्व आले. यादव तरुणांनी त्यांच्या मनोरंजनासाठी एक खेळी केली. श्रीकृष्णाचा पुत्र साम स्त्रीच्या वेशात त्यांच्यासमोर नेला गेला. त्या वेशात त्याच्यावर लोक हसत म्हणाले, ही स्त्री गर्भवती आहे. सांगा, तिच्या गर्भातून काय जन्माला येईल? ऋषींच्या डोळ्यात अपमानाच्या ज्वालामुखी उफाळला. त्यांनी शाप दिला, या स्त्रीच्या गर्भातून लोखंडाचा मुसळ जन्मेल. त्या मुसळामुळे वृष्णी आणि अंधकवंशाचा विनाश होईल. ऋषीच्या शापांचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसला. सामांच्या गर्भातून लोखंडाचा एक भयंकर मुसळ निर्माण झाला. राजा उग्रसेनाने घाबरून तो मुसळ समुद्रात टाकण्याचा हुकूम दिला. द्वारकेत सुरू असलेल्या अपशकुनाने श्रीकृष्णाला गांधारीच्या शापाची वेळ जवळ आल्याचे समजले. त्याने यदुवंशीयांना तीर्थावर प्रवास करण्यास सांगितले. तेथे एका दिवशी यादवामध्ये भयंकर वाद झाला. सात्यकी आणि कृतवर्मामध्ये वाद उफाळून आला. सात्यकीने क्रोधात कृतवर्माचा वध केला. यामुळे यादव संतापले आणि ते एकमेकावर मुसळाने हल्ला करू लागले. ऋषीच्या शापाने समुद्रकिनारी उगवलेली गवतासारखी दिसणारी तुकडी लोखंडाच्या मुसळात बदलली. त्या मुसळाने यादवाने एकमेकांना ठार केले. साम, प्रद्युम्न आणि रुद्र, गद यांचीही त्या मारामारीत मृत्यू झाला. यदुवंशाच्या नाशानंतर बलराम वनात निघून गेले. समाधीत लीन होत त्यांनी शेषनागाच्या रूपात शरीर सोडले. श्रीकृष्णाने सर्व पाहून वनात आपला अंत शोधण्याचा निर्णय घेतला. वनात त्यांना जरा नावाचा शिकारी भेटला. हिरण समजून त्याने श्रीकृष्णाला बाण मारला. जराला आपली चूक लक्षात आली आणि तो पाय धरून माफी मागू लागला. श्रीकृष्णाने त्याला माफ केले आणि परमधामाला प्रस्थान केले. दारुक या सारथ्याने हस्तिनापूरला जाऊन अर्जुनाला या घटनेची माहिती दिली. अर्जुनाने द्वारकेत येऊन श्रीकृष्णाच्या कुटुंबातील लोकांना इंद्रप्रस्थाला नेले. अर्जुनाच्या प्रस्थानानंतर द्वारका आणि समुद्राच्या लाटाने गिळक्रांत केली. समुद्राच्या गर्जनेने द्वारकेचा शेवट झाला. द्वारकेच्या विनाशाच्या या कहाणीने काळाच्या एका सोनेरी युगाचा शेवट दर्शवला. श्रीकृष्णाच्या यदुवंशाचा विनाश त्याच्या लक्षणीय महायोगाच्या गूढतेचा एक भाग बनला
द्वारकेचा नाश आजही आपल्या मनात एक शाश्वत प्रश्न निर्माण करतो. शक्ती, कर्म आणि नियती याचा संघर्ष नेहमीच मानवी जीवनाचा अटळ भाग राहिला आहे.